नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर मी आणि रोहन निघालो आहोत नरसिंहवाडी देवदर्शनाला बाईकवरून. तर चला तुम्हीही आमच्यासोबत देवदर्शन करून घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. हे बघा आमच्या इथं नदी किनारी वीट भट्टीचं कामं चालतात आणि छान वाटतं तिकडं बघायला असं. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत नरसिंहवाडीला. तर हे बघा इथे यात्री निवास आहेत. तर इथे पौर्णिमेला दत्त जयंतीला भरपूर गर्दी असते, तर त्यावेळेला इथे रूम्स देखील अवेलेबल आहेत, भाड्याने मिळतात. तर आता आम्ही एंट्री करत आहोत नरसिंहवाडी क्षेत्रामध्ये. तर चला पोहोचलेलो आहोत. इथे आम्ही गाडी आता पार्किंगमध्ये गाडी लावू. तर गर्दी भरपूर आहे आज. तर कोणाला जर जप माळ वगैरे घ्यायचं असेल तर आपण इथे घेऊ शकतो, बुका घेऊ शकतो, फोटो वगैरे सर्व काही मिळतात. आणि आजूबाजूला छोटे मोठे स्टॉल आहेत, हॉटेल्स आहेत आणि यात्री निवास म्हणून इथे एक जागा आहे. तर 300 रुपये भाडं आहे तिथे एका रूमसाठी. तर चला. आणि हे बघा साईडला प्रसादीसाठी पेढा सर्व काही आहेत. तर आम्ही आता पोचलेलो आहोत नरसिंहवाडी क्षेत्रामध्ये. चला तर आपण दर्शन करून घेऊया. बघा आज गर्दी आहे आणि फक्त गुरुवारी किंवा पौर्णिमेलाच गर्दी नसतं, तरी एरवी देखील भक्त लोक भरपूर येतात देवदर्शनासाठी. तर आम्ही कधीही मनात आलं की किंवा इकडे दुसऱ्या कुठे गावी चाललो तर आम्ही नरसिंहवाडीचं दर्शन घेऊन नक्की जातो आहे. तर आज देखील आम्ही लग्नाला चाललेलो आहोत बोरगावला. तर जाता जाता रोहनला म्हणलं चल रोहन आपण दत्तांचं दर्शन घेऊन जाऊ. हे बघा. तर इथं देणगी ऑफिस देखील आहे. आपल्या इच्छेनुसार काही पण आपण देणगी करू शकतो तिथं किती पण. तर कोण 100 करतो, कोण 500, आपल्या इच्छेनुसार करायचं. बघा इथं आपण पोहोचलेलो आहोत. आता इथून खाली उतरायचं आहे. पायऱ्या आहेत, काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. तर एवढं छान वाटतं इथं, खरंच अगदी मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. मन प्रसन्न होतं नरसिंहवाडीमध्ये आलं तर. हे बघा इथं आहे नरसिंहवाडी क्षेत्र. तर आता आपण हळूहळू पायऱ्या खाली उतरूया. पायऱ्या जरा उंच आहेत त्यामुळे जरा सांभाळून उतरावं लागतं. तर चला हळूहळू आपण खाली आता उतरूया. हे बघा अशा पायऱ्या आहेत. हे बघा अशा उंच आहेत, उंच असं उभी. तर त्यामुळे थोडं सांभाळून उतरावं लागतं. तर दुसरी गोष्ट म्हणजे हे पंचगंगा नदी ह्या किनारी वसलेलं नरसिंह क्षेत्र आहे. आणि वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये पूर्ण नदीच्या पाण्यानं हे मंदिर धुवून निघत असतं प्रत्येक वर्षी. एकही वर्ष असं झालं नाही की मंदिर धुवून निघलेलं नाही. हे मंदिराचं खासियत आहे. हे बघा इथे खाली आपण आता उतरलेलो आहोत. पंचगंगा नदी किनारी वसलेलं आहे नरसिंहवाडी क्षेत्र. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. बघा गर्दी किती आहे. रांग खूप लांब आहे. आम्हाला जरा वेळ जायचं आहे, अक्षदाला पोहोचायचं आहे. त्यामुळे मी रांगेत काही उभी राहणार नाही आहे. तर असं लांबूनच दर्शन घेऊन निघून जाणार आहे. चला तर आपण आता दर्शन घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. परमिशन नाही व्हिडिओ शूट करायला, त्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ शूट करत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर बघा हे असं आहे इथलं परिसर. तेव्हा इकडे काम चालू आहे. बहुतेक मला वाटते ब्रिज करत आहे, तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. आणि हे बघा असं निसर्गरम्य वातावरण आहे. नदीला पाणी बघा कसं फुललं आहे. तर ह्या बाजूला तर आपण इथं आल्यानंतर होडीमध्ये देखील बसून आपण नदीच्या किनारी फिरू शकतो आहे. आणि इकडे आलो ना पूर्ण फॅमिली तर आम्ही होडीमध्ये नक्की आम्ही बसतो आहे, कारण एवढं छान वाटतं ना, खूप छान. पण आज जरा मी गडबडीत असल्यामुळे फक्त देवदर्शनासाठी झालेली आहे. तर ह्या बाजूला आहे होडी. 4-5 होडी आहेत. ते चालवणारे पण आहेत तिथलेच. हे बघा असं. आणि ह्या नदीमध्ये मगरमच्छ वगैरे पण आहे, त्यामुळे ते थोडं सावधगिरी बाळगावी लागते. हे बघा गर्दी भरपूर आहे आज. असं नाही की गुरुवारी आणि पौर्णिमेलाच गर्दी असतं, एरवी देखील दर्शनाला भरपूर भक्त लोक येतात. भरपूर मोठं असं हे गाभारा आहे, पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवत आहे. हे बघा असं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
आणि आतल्या बाजूला छोटे छोटे मंदिर देखील आहेत. हे आहे राम मंदिर, हनुमान मंदिर देखील आहे, लक्ष्मी मंदिर आहे. सर्व म्हणजे अशा आतल्या बाजूला सर्व छोटे मोठे अशा छोटे छोटे मंदिरं आहेत. ही दानपेटी आहे. इथं आपल्या सोयीचेनं काही आपण तिथे दान करू शकतो आपल्या ऐपतीप्रमाणे. आणि आतलं परिसर आहे गाभाऱ्यातलं. हे असं भोवती आणि असं राऊंड मारतो. कोण 5 मारतं, कोण 7, कोण 21, कोण 108. जसं आपली इच्छा आहे तसं आपण फेरी मारू शकतो. तर चला आता आमचं देवदर्शन घेऊन झालेलं आहे. हे बघा भरपूर गर्दी आहे, भरपूर भक्त लोक आलेले आहेत. चला तर पुन्हा भेटू आपण नरसिंहवाडी क्षेत्रामध्ये. चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. हे बघा असं आहे इथलं गाभारा. खूप छान वाटलं आज दर्शन करून. आम्ही परत निघालेलो आहोत. आता वेळेत आम्हाला पोचता येईल अक्षराला. करून गाडी चालवत आहे. ती बघा नदी आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपली यूट्यूब फॅमिली